नमस्कार. अहिल्यानगरमधून एक महत्त्वाची बातमी. अहिल्यानगर शहर व तालुका केमिस्ट असोसिएशनच्या वतीने आयोजित भव्य उद्घाटन सोहळा आणि वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. केमिस्ट बंधू भगिनींच्या उत्स्फूर्त उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाने संघटनेच्या एकजुटीचे प्रभावी दर्शन घडवले. या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले सर्वांचे लाडके केमिस्ट हृदय सम्राट माननीय श्री जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांची उपस्थिती. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष उंची प्राप्त झाली. तसेच अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला. रविवार दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता नक्षत्र लॉन सांस्कृतिक हॉल रुडगाव रोड अहिल्यानगर येथे हा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान केमिस्ट क्षेत्रातील विविध प्रश्न, बदलते नियम आणि भविष्यातील दिशा यावर सखोल चर्चा करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी संघटनेची एकजूट टिकवून ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित करत सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. या प्रसंगी मोठ्या संख्येने केमिस्ट बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट पद्धतीने करण्यात आले होते. आपण बघत आहात न्यूज बेगमपुरे आवाज संगमनेर. आपल्या सर्वांच्या एकजुटीचं आणि कष्टाचं प्रतीक आहे. कोविड सारख्या भीषण काळात असो किंवा दैनंदिन आरोग्य सेवेत केमिस्ट हा समाजातील आरोग्याचा भक्कम कणा म्हणून उभा राहिला आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य केवळ शब्दात न ठेवता आपण ते कृतीत आणले. आज हक्काच्या या नवीन वास्तूमुळे आपल्या कार्याला अधिक शिस्त व वेग प्राप्त होईल. हे केमिस्ट भवन आपल्याला भविष्यातील नियोजनाचं केंद्र असणार आहे. सन्माननीय आप्पासाहेबांच्या स्वप्नातील प्रत्येक केमिस्ट हा स्पर्धेकरता तयार असला पाहिजे आणि त्याकरता तो अद्यावत शिक्षणानं किंवा अद्यावत जे काही चेंजेस किंवा जे बदल आपल्या व्यवसायात घडतात ते त्याच्याकरता अडॉप्ट असला पाहिजे. म्हणून महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिलच्या वतीनं ज्या विविध कोर्सेसची पूर्ण अशी रचना केलेली आहे त्याचे आपण तालुका स्तरावर देखील कार्यक्रम घेतो. काही ऑनलाईन पद्धतीनं त्याचं नियोजन जिल्ह्यात देखील करावं अशी आप्पासाहेबांची इच्छा होती आणि म्हणूनच या दुर्दम शक्ती इच्छाशक्तीचा उगम म्हणून आपण या संपूर्ण या वास्तूचं निर्माण झालं. या नवीन भवनाच्या निमित्तानं संघटनेची प्रगती अशीच उत्तरोत्तर होत राहील. ही वास्तू आपल्या सर्वांच्या सुख दुःखाची आणि प्रगतीची देशात एक प्रमुख काम करत आहे आणि त्याच्यात हे आपलं जे भवन आहे ते खूप मोठ्या प्रमाणाचं सगळ्यांना अभिमानाचं असं हे भवन आपल्या सर्वांचं असल्यामुळं अनेक स्वप्न जे खूप याच्यात खूप परिश्रम आहे मित्रांनो. अनेक माझ्यासोबत 2009 साली ज्यावेळेस ही जागा आपण विकत घेतली तर हा एरिया बिलकुल विकसित नव्हता. अतिशय सुनसान असा एरिया होता. पण आज आपण बघतो की साधारणतः 15 वर्ष या वास्तूला पूर्ण व्हायला लागली. परंतु मधला कोविडचा एक कठीण काळ असेल की ज्यावेळेस काम बंद होतं. परंतु सन्माननीय आप्पासाहेब जितक्या वेळा आपण राज्य संघटनेच्या कुठल्याही सभेला जाऊ त्यावेळेस या सभेचं काम आपल्या भवनाचं काम कुठपर्यंत आलंय आणि ते आपण कधी लवकर पूर्ण करणार आहे. आणि केवळ फक्त विचारूनच नाही तर या भवनाकरता सन्माननीय आप्पासाहेबांनी ज्यांच्या नावाने हे भवन आहे सन्माननीय आप्पासाहेब केमिस्ट भवन त्यांनी या भवनाकरता महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीनं 25 लाख रुपयाची अशी भरीव मदत आपल्या सर्वांना केली. आप्पासाहेबांचं एक कार्यकर्तृत्व किंवा त्यांनी दिलेल्या दिशेमुळे आपण खऱ्या अर्थानं येणाऱ्या भविष्य काळात जरी कितीही आव्हानं आपल्या समोर आली तर निश्चित आपण त्याला सामोरं जाऊ. कारण माननीय प्रदीपजी देशमुख व अजितजी पाल आपल्याला विनंती कृपा आपण व्यासपीठावर द्यायचे. प्रदीपजी देशमुख आणि अजितजी पाल. आणि या सुंदर या अंकाची जी संकल्पना ते निर्मिती ज्यांनी केलेली आहे ते माननीय श्रीयुत चेतन कुमारजी कडिले आज आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्याच कल्पनेतून या अंकाचं निर्माण झालेलं आहे. एका जोरदार टाळ्यांच्या गजरात या अंकाचं प्रकाशन झालेलं आहे. हा सोहळा आपण संपन्न करूया. सगळ्यांनी समोर धरून ठेवायचा आहे अंक. मध्ये काही
खुर्च्या मोकळ्या आहेत. मागे जी मंडळी उभी आहेत त्यांना सांगू इच्छिते, आपण सगळ्यांनी कृपया असं नसतं व्हावं, आपणास नम्र विनंती. आणि आणखीन एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, केमिस्ट असोसिएशन म्हणजे आपल्या संघटनेमध्ये एवढी ताकद का आहे, तर यथा राजा तथा प्रजा. कारण आपला राजा बुलंद आहे. आपल्या असोसिएशनच्या स्थापनेपासून ज्यांनी कुठलीच सबब कारण पुढे न आणता अहोरात्र असोसिएशनचं काम केलेलं आहे, या उभारणीसाठी ज्यांनी खऱ्या अर्थानं तन मन धन वेचलेलं आहे, असे आदरणीय माननीय श्री जगन्नाथजी अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके अप्पासाहेब शिंदे आपण सन्मानित करणार आहोत. आजच्या सोहळ्याची प्रमुख उपस्थिती आजचे अध्यक्ष माननीय अप्पासाहेबजी शिंदे यांना मी, तसेच जिल्हा सचिव श्री आबासाहेब बेदे आणि शहर सचिव श्री मनीष सोमाणी यांना विनंती करते, आपण सन्मान करण्यासाठी मंचावर यायचं आहे. माननीय अप्पासाहेबजी शिंदे यांना आपण वयानंतर आपण जे नोकरीत असतात ते रिटायर्ड होतात. बरेच जण टायर्ड पण होऊन जातात रिटायर होण्यापूर्वीच, पण काही व्यक्तिमत्व ही रिटायर्ड पण होत नाहीत आणि टायर्ड पण होत नाहीत. तसे आमचे अप्पासाहेब आहेत. सतत कार्यशील राहणं काय असतं ते त्यांच्याकडे बघून कळतं आपल्याला. यानंतर आपण सन्मानित करूयात माननीय श्री अरविंद जी गुप्ता, अध्यक्ष राजस्थान केमिस्ट काउन्सिल. माननीय अजितजी पारख आणि श्री शशांक रासकर यांना विनंती करते, आपण सन्मान करण्यासाठी समोर यावं. आणि श्री चेतनजी कर्डिले. राजस्थान केमिस्ट अलायन्सचे अध्यक्ष माननीय श्री अरविंदजी गुप्ता. जोरदार टाळ्या आपल्या सगळ्यांच्या. सन्मानित करूयात माननीय श्री अरुणजी बरकसे साहेबांना, उपाध्यक्ष MSCDA. मी विनंती करते श्री भरत सुपेकर, शहर उपाध्यक्ष श्री प्रशांत उबाळे, जिल्हा खजिनदार श्री तात्या बांदल आणि श्री संकेत गुरव, कार्यकारिणी सदस्य यांनी कृपया सन्मान करण्यासाठी मंचावर यावं. माननीय अरुणजी आपणास विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. यानंतर श्रीयुत अनिलजी नावंदर, माननीय श्रीयुत अतुलजी अहिरे साहेबांना सन्मानित करूया. अध्यक्ष महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिल श्रीयुत कमलेश गुंदेचा आणि श्री युवराज खेडकर, तसेच रुपेश भंडारी आणि महेश अन्मल यांना विनंती करते, आपण सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. माननीय श्री शशांक रासकर, माननीय श्री बाबूशेठजी भगत, आपणास विनंती आहे, आपण सन्मानाचा स्वीकार करावा. माननीय श्री महेशजी भोसार साहेबांना सन्मानित करणार आहोत. आपण कृपया सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यावं, आपणास विनंती करते. श्री सूर्यकांत भुजाडी आणि श्री शैलेंद्र औटी यांना विनंती करते. माननीय बाबूशेठजी भगत यांचा सन्मान होतो आहे. आपण सन्मान करणाऱ्यांनी, मी आता नावं घेतली, त्यांनी कृपया पटकन समोर यायचंय.
विनंती, आपण सत्कार स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. शिव सचिन शिंदे आणि शिव गणेश वाणी यांनी कृपया समोर यावं सत्कार करण्यासाठी. यानंतर शिव संदीपजी पारख, पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष संदीपजी पारख साहेबांना विनंती, आपण सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यावं. आणि हा सन्मान करतील श्री अभूत बोरुडे, श्री ज्ञानेश्वर तरंगले, श्री विजय जगताप आणि श्री सूरज लांडे, कार्यकारिणी सदस्य. आपण कृपया सत्कार करण्यासाठी मंचावर यावं. संदीपजी पारख साहेबांना आपण सन्मानित करायचं आहे. यानंतर माननीय श्री अतुलजी अहिरे साहेबांना विनंती आहे, आपण कृपया सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. अतुलजी अहिरे, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल. आणि हा सन्मान करतील श्री ज्ञानेश्वर पठारे, श्री संकेत गुंदेचा, श्री सुधाकर बोरुडे आणि श्री महेंद्र अनमल, कार्यकारिणी सदस्य. माननीय श्री अजित पाल, राजस्थान केमिस्ट अलायन्सचे संघटन मंत्री आदरणीय पाल साहेबांना आपण सन्मानित करतो आहोत. मी आता त्यांची नावं घेतली, त्यांनी कृपया पाल साहेबांना सन्मानित करायचं आहे. यानंतर श्री प्रदीपजी देशमुख, तहसीलदार सेंट्रल झोन. श्री अतुल चांगले यांना विनंती करते, आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यावं. सन्मान मूर्ती आणि सन्मान करणारे यांनी कृपया समोर येऊन थांबावं. श्री अतुल चांगले आणि श्री कमलेश बुंदेचा यांना विनंती करते, आपण सन्मान करण्यासाठी समोर यावं. तर आम्ही त्यांची नावं घेतली सन्मान करण्यासाठी, त्यांनी लवकर स्टेजवर यायचं आहे. महत्वपूर्ण असं प्रेझेंटेशन सादर होणार आहे. शिव संदीपजी पारख, अध्यक्ष पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन, आज आपल्या सोबत आहे. AIOCD फार्मा लिमिटेडची विजन वेलमेड हे प्रेझेंटेशन ते आपल्या समोर सादर करतायत. मी त्यांना आमंत्रित करते. अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन डायसवरचे मान्यवर माननीय अप्पासाहेब शिंदे व सर्व उपस्थित मान्यवर व इथं उपस्थित सर्व केमिस्ट बंधू बहिणींनो, नमस्कार. नमस्कार. आवाज येत नाहीये अहिल्यानगरकरांचा. नमस्कार. जय श्रीराम. हे बघा, एक तर असोसिएशन आणि वेलमेड कंपनी. असोसिएशन बद्दल सगळे मान्यवर आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहेत. तर एक 2-3 गोष्टी असोसिएशनच्या सांगायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मी आपल्या वेलमेड कंपनीची बद्दल तुम्हाला थोडीशी माहिती देणार आहे. आता इथं सगळे उपस्थित सगळे केमिस्ट आहात का? सगळे केमिस्ट आहात? आवाज येत नाहीये. माझी एक सवय आहे, जोपर्यंत खालून मला रिस्पॉन्स येत नाही, हा नाही हो, तोपर्यंत मी 5 मिनिटात संपवणार आहे माझं प्रेझेंटेशन.
पण जर का खालून रिस्पॉन्स नाही आला तर कमीत कमी 1 तास लावला, तर काय करायचं ते तुम्ही ठरवा. काय म्हणतोय, लक्षात येतोय का? आवाज येत नाही मला खालून. ओके, हे बघा, आप्पासाहेब शिंदेच्या मार्गदर्शनाखाली गेले कित्येक वर्ष झालं असोसिएशनची कामं चालू आहेत. जे एक 2 शब्द तुम्हाला फक्त असोसिएशन बद्दल सांगतोय, जे 2-3 महत्वाचे पॉइंट्स आहेत. एक्सपायरी आणि ब्रेकेज हे आपल्या फार्मा फील्ड सोडून कोणत्या फील्ड मध्ये मिळत नाही. आधी हे मिळत नव्हतं. आपल्या स्टेटला एक्सपायरी ब्रेकेज मिळतं. कोणामुळे मिळतंय? कोणामुळे मिळतंय? आप्पासाहेब शिंदेच्या मार्गदर्शनाखाली कंपन्यांकडनं आपणनी बऱ्याच वर्षापूर्वी ही गोष्ट करून घेतली. एक्सपायरी असो, ब्रेकेज असो, गव्हर्नमेंटचे NDPS ऍक्ट असो, MRP इन्क्लुझिव्ह टॅक्स असो. त्याच्यानंतर एक महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की 15-20 वर्षापूर्वी भारत सरकारने एक कायदा आणला होता की प्रत्येक मेडिकल स्टोअरनी त्यांच्या शॉपमध्ये AC लावायचा आहे. आज जर का आपल्या शॉपमध्ये AC लागला असता तर प्रत्येकाला महिन्याला लाईट बिल 3 ते 10 हजार रुपये आला असतं का नसतं? आला असतं का नसतं? आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सरकारला विरोध करून ह्या गोष्टी आपण रद्द करायला लावलेल्या आहेत. असोसिएशन केमिस्ट साठी वेळोवेळी सगळी कामं करत असतात. जे नवीन केमिस्ट आहे त्यांना ह्या गोष्टीची माहिती असणं गरजेचं आहे की आज जे आपल्याला मार्जिन मिळतं, एक्सपायरी ब्रेकेज मिळतं, ते भारत सरकारचे जे कायदे येतात, कडक कायदे, त्याला संघटना विरोध करते किंवा त्यांना सौम्य करण्याचा प्रयत्न करते. हे आप्पासाहेब शिंदेच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या गोष्टी होत असतात. हे काम करत असताना जेव्हा मी पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष झालो त्याच्यानंतर आप्पासाहेबांनी एक मला जबाबदारी दिली की वेलमेट कंपनी, जेनरिक कंपनी, आपल्या असोसिएशनची कंपनी, त्याचं ऑल ओव्हर इंडिया काम बघायचंय, प्रमोशन करायचंय आणि त्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या रिटेलर्सला द्यायच्या आहेत. आता माझ्या कंपनी बद्दल तुम्हाला माहिती सांगताना एक मी जी आता माझ्या प्रेझेंटेशन मध्ये एक 3-4 मुद्दे तुम्हाला सांगणार आहे कंपनी बद्दल, ते तुम्ही शांततेत ऐकायचंय आणि माझं जेव्हा पूर्ण होईल ते झाल्यानंतर मी तुम्हाला माझ्या प्रेझेंटेशन मधले आपलं असंच आहे. तर सेम मॅन्युफॅक्चर देऊन, सेम पॅकिंग देऊन, सेम क्वालिटी देऊन, त्याच्यापेक्षा कमी PTR देऊन तुम्हाला हे एवढ्या साऱ्या स्कीम्स देतोय. लक्षात आलं का तुम्हाला? रेटचा विषय कळला का? आता चला ठीक आहे, आता रेट झालं, क्वालिटी झालं, सगळं झालं. आता सगळ्यांना आपण ऐकायचंय तर मी माझं शेवटच्या टप्प्यात येतो. जसं मी सुरुवातीला म्हटलं तर की जे माझं प्रेझेंटेशन ऐकल आणि त्याचं उत्तर देईल त्याला काय देणार आहे आपण? काय देणार आहे? कोण बनेगा? ठीक आहे. तर माझा पहिला प्रश्न असा आहे, ऐका, प्रश्नाचं उत्तर देताना कोणी मोठ्याने बोलायचं नाहीये. ज्याला उत्तर द्यायचं त्यांनी काय करायचंय? हात वरती करायचं, बरोबर? त्याला जो बरोबर उत्तर देईल त्याला काय मिळणार आहे? आवाज येत नाही. आता सगळ्यांची इच्छा आहे, बरोबर आहे का? चला ठीक आहे. माझा पहिला प्रश्न आहे, अशा कोणत्या कारणामुळे आपण असोसिएशनची ही जेनरिक कंपनी त्याच्या क्वालिटीवरती विश्वास ठेवू शकतो? कोण उत्तर दिलायचं? महिलांना सुरुवात करू आपण. फर्स्ट लेडीज ताई. एक जण नंतरी आज आपली पोर्टफोलिओ खूप छान. ओके, थँक्यू संजयजी. सो या सगळ्या ऑफर्सचा फायदा घ्यायचा आपल्या सगळ्यासाठी तेच सांगितलेलं आहे. नक्कीच आपण त्याचा उपयोग करणार. यानंतर मी या ठिकाणी आपलं मनोगत अगदी थोडक्यात 2 मिनिटात व्यक्त करण्यासाठी माननीय श्री प्रमोदजी सोलंकी माजी संचालक PCI यांना आमंत्रित केलं. 2 मिनिटं फक्त, तुम्ही बोलायचं नाही बोलून. आता लगेच नाव लिहिलं चालेल. नाव लिहिलं लगेच गेलं नाही तर चालेल. शेवटी आता नाव येणारच नाही तिथं. आपल्याला विनंती कृपया कुणी मध्ये उठू नका. कार्यक्रम काहीच वेळामध्ये या ठिकाणी संपणार आहे. आपल्याला विनंती मध्ये उठू नका प्लीज. मला व्यक्त करायला सांगितलं जे आपल्या सर्व सभासदांचं मनोगत होतं
की आपलं हक्काचं मोठं केमिस भवन असावं आणि ते पूर्णत्वाला यावं. त्याला फार वेळ लागला आणि या केमिस भवनचं उद्घाटन आपले केमिस हृदय सम्राट जगन्नाथजी शिंदे यांच्या हस्ते व्हावं ही सर्व सभासदांची मनोमनी इच्छा होती. जेव्हा मला सांगितलं 2 तासापूर्वी तुम्हाला मनोगत व्यक्त करायचं, तेव्हा माझ्या मनात चलचित्र फिरले की 2009 पासून आम्ही कशी जागा घेतली आणि नंतर केमिस भवन बांधण्यासाठी सर्वांनी कसे प्रयत्न केले. यामध्ये स्टार्टिंगला आमचा अजित भाऊजी होते, चेतन कळीने होते, मी सुद्धा होतो जेव्हा जागा घ्यायचा, सुदीप लांडे सुद्धा होते. पण त्यानंतर जे मेन कळस रचला तो आपला दत्ता गाडवे. त्याची विनम्र भावना आणि पूर्णत्वाला करायचे केमिस भवन आणि त्याला मिळणारे साथ ही फार अप्रतिम होती. त्यामुळे हे केमिस भवन झालं आणि आज अक्षय तृतीया या दिनी इतक्या शुभ मुहूर्तावरती आपल्या हक्काचं केमिस भवन झालेलं आहे. सर्वांना नक्की त्या नवी पेठला पार्किंग वगैरे नव्हती, इथं सर्व आहे आणि हा इट्स हार्ट ऑफ दी सिटी. म्हणजे एसटी स्टँड जवळ आहे, रेल्वे स्टेशन जवळ आहे आणि आता तर केमी सभासदांच्या गाड्याच आहेत. कारण आप्पाच्या कृपेमुळं सर्व सभासदांकडे गाड्या या आलेल्या आहेत. कारण माझी वागलं हे सर्व विजन आपल्या आप्पांचंच होतं आणि आप्पामुळेच आपली जी समृद्धी झाली ती त्याच्यामुळेच झाली. त्यामुळेच आपल्या मनात आणि हृदयात आप्पांचंच नाव कायमचं आहे. मी सर्व सभा आपल्या टिग्नेटरींचं नाव नाही घेतलं, मला फक्त मनोगत व्यक्त करायचं होतं. तरी या केमिस भवनला आप्पा तुमची दूरदृष्टी आणि अशी दृष्टी राहो. कधी कधी एखाद्या दिवस फायनान्शियली थोडी अडचण येत असेल तेव्हा तुमचा हात नक्की कायम राहो हीच नंतर. थँक्यू. धन्यवाद परत सोलंकीजी. आणि यानंतर मी चेतनजी काडिले यांना आमंत्रित करते, संघटक सचिव. नमस्ते. मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान माननीय आप्पा शिंदे व इतर मान्यवर आणि विशेष म्हणजे ही संघटना ज्यांच्यामुळे आहे ते सर्व आपण सगळे केमिस्ट आपण जोडून आलात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो. 2009 साली जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून इथे आलो आणि पहिलाच कार्यक्रम आपला केमिस्ट भूमिपुत्राचा होता. अजित भाऊ, सुधीर भाऊ यांनी जागा खरेदी केली. तेव्हापासून माझ्या डोक्यात शेती होतीच की जागा आपण बांधकाम केलं पाहिजे. संधी काही येत नव्हती तेव्हा मी नवीन शिकलो. आपलं कोण ऐकलं. 2011 साली मी अध्यक्ष झालो. त्यावेळी ठरवलं केमिस्ट व्यवस्था काम करायचं, पण ते सगळ्यांचे होत नव्हतं, तालुक्याची साथ मिळत नव्हती. सचिव भाऊला फोन केला, सचिव भाऊ काय काही होत नाही काही म्हणजे दत्ता गाण्याचं नावाचा पोरगा निघाला, त्याला जाऊन भेट होणे तो काहीतरी पोरगा नक्की नाही. दत्त संचालक होता तालुक्याचा, मग त्याला भेटायला घास मिळून आलो सैनिक भेटायला आलो. दत्ता भाऊ म्हटला तो राजकारणी, तो म्हटणार मी तर अध्यक्ष नाही, मी काय करणार. यानंतर 8 दिवसात म्हणताना काय आपली अपेक्षा असते का उन्हाळ्यात पाऊस पडतो त्याप्रमाणे अध्यक्षांचं काहीतरी वैयक्तिक कारण होतं. त्यांनी राजीनामा दिला. झाला फोन आला की अध्यक्षांनी राजीनामा दिला. म्हणजे सकाळी मीटिंग लावा आणि दत्ताजींचं काम करा पहिल्या काळात. अशा दत्ताजी घालून नगर तालुक्याचे पहिले अध्यक्ष झाले तरी ते आमचा थोडासा त्याच्यामध्ये आहे. मग दत्ताजी घालून अध्यक्ष झाले, काम करताना सुरुवात केली. म्हणजे सर्व आम्ही एकदम चांगल्या रीतीने काम केलं. प्रत्येकात नियम होते 65% तालुका, 35% ते तालुक्याचे कृषी लोक जमा होत नव्हते. आमचं एकदम लोकशाही वातावरण असतं. जिल्हा एसी मंत्री केल्याशिवाय अध्यक्ष काही करू शकत नाही. त्यामुळे आम्ही एकदम पिढीजात लोकशाहीवादी असल्यामुळे ते काय माझं तरी शक्य झालं. तरी पण बांधकाम फ्लॅटर आणि खिडक्या लावणं एवढं कार्यक्रम माझ्या कार्यक्रमात पूर्ण झाला. त्यानंतर मग दत्ताजींकडे जिल्ह्याची कामं झाली. पहिल्याच दिवशी मी ठरवलं की ज्या अडचणी आपल्याला आल्या त्या काय दत्ताजीला कधी येऊन द्यायच्या नाही. त्यामुळे पहिल्या 2 मिटिंगला मी असू शशिभाऊ असू हे सगळं आधी भाऊच्या मार्गदर्शनाखाली दत्ता बोला 2 लाख मध्ये 90 लाख रुपये मंजूर करून दिले आणि हे कार्यक्रम केमिस्ट भवनाचा पूर्ण झाला. आपल्या देखील हे केमिस्ट भवन उभं राहील. हे फक्त काय अध्यक्ष करतो, सेक्रेटरी करतो असं नाही. हे सर्व तुमच्या केमिस्टांची साथ आजच्या आकांक्षा आहेत सगळ्यांच्या.
आपल्याला आपणचं बहुमत मार्गदर्शन आहे. ज्या दिवशी कबूल मारले त्याच दिवशी मला ठरलं होतं की या केमी भवनला आपल्याचं किल्ल्याचं नाव द्यायचं. का द्यायचं ते काय आपल्या अध्यक्ष घेऊन द्यायचं का ते अध्यक्ष घेऊन द्यायचं का फक्त तसं नाही. त्यांचे हे जे आपल्या केमिस्टचा विचार करतात सतत विचार करतात. कॉम्प्युटेशन आलं तर सगळ्या कॉम्प्युटेशनच्या मागे आमच्या डोक्यासारखे किटकिट याचं काय झालं तुम्ही हे प्रमोट करा ते प्रमोट करा. हे झालं जीएसटी आला जीएसटीचं मीटिंग आला अख्ख्या जिल्ह्यात आम्ही जीएसटीचं मीटिंग लावलं प्रत्येक तालुक्यात दिलं तालुक्याला मीटिंग दिलं. त्याच्यानंतर ऑनलाईनचं आलं त्यांच्यामध्ये दरवेळेस ऑनलाईन आलं इथं मोर्चा आले पाहिजे तालुक्याला निवेदन दिले पाहिजे जिल्ह्यात कलेक्टरला गेले पाहिजे सगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आम्ही फार भाग्यवान आहे की आम्हाला इतकं काम करायला भेटलं. ऑनलाईन असू संप असू मोर्चे असू करोना असू तर करोना आला रेमडेसिवीर आले त्याचे वाटप आले ट्रान्सपोर्टला माल पाहिजे सगळं एकदम आप्पासाहेबांच्या पिढीने ते आम्ही व्यवस्थित करू शकलो. त्यामुळे ते सर्वच विचार करतात करोनात त्यांचा सगळीकडे संपर्क होता त्यांनी सगळं केलं. आता त्यांनी येऊन पिकारली एकदम वचन करू शकत नाही सगळ्यांनी मिळून करा. आज मला वाटतं महाराष्ट्रामध्ये 32 ते 35 LLP तयार झाल्या. 2 सख्खे भाऊ मिळून मांडव कधी पार्टनरशिप मध्ये काम करायचा विचार करत नाही. तिथं आपणच्या एका शब्दावर 10, 20, 25 लोक एकत्र करून काम करू राहिले सगळं ते टाळ्यावरून याचं एवढा विश्वास सगळ्यांचा आपल्या आप्पावर आहे की आप्पा जे म्हणेल ते होतं ते होऊ शकतं. आणि अशा या द्रष्ट्याने त्याचं नाव आपल्या केमी भवनला असलं पाहिजे हे मी ठरवलं होतं. त्यामुळे या केमी भवनला आपण त्याचं नाव दिलं गेलं. टाळ्यांच्या गरज त्यांचं अभिनंदन करा. जय महाराष्ट्र बोलण्यासारखं खूप एक विषय त्यामुळे थांबतो. अभिनय सरांना अध्यक्ष महाराष्ट्र राज्य फार्मसी काउन्सिल आपण यावं. अवघे 2च मिनिटं फक्त देऊ शकतो आहोत आपण सगळ्यांना आपले मौलिक विचार मांडण्यासाठी. अहिल्यानगर शहर आणि जिल्हा केमिस्ट असोसिएशन आयोजित आजच्या नूतन केमिस्ट भवन उद्घाटन व सर्वसाधारण सभेनिमित्त मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय आप्पासाहेब शिंदे तसेच राजस्थान केमिस्ट आलयन्सचे अध्यक्ष श्री गुप्ताजी त्याचबरोबर मंचावर बसलेले सेंट्रल झोनचे अध्यक्ष बाबू शेठ सेक्रेटरी महेशजी भाऊसाहेब आदरणीय आमचे अरुणदादा फडकेसे MSCBचे उपाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष दत्ताजी गाडवेकर आणि मंचावर बसलेले सर्व मान्यवर. आजचा सर्वप्रथम म्हणजे आज जे काही उद्घाटन सोहळा झाला आणि ज्या पद्धतीचं केमिस्ट भवन अहमदनगर शहरामध्ये आज उभारलं गेलं जे आपणच्या स्वप्नातलं केमिस्ट भवन म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगतो की या केमिस्ट भवनची तुलना जे नवी मुंबईचं केमिस्ट भवन आदरणीय आप्पांनी उभारलेलं आहे आणि त्याचा जो उपयोग आज सर्व सामान्य आपल्या सर्व केमिस्टला होतो की त्या ठिकाणी MSCBचे सर्व मिटिंग आणि महत्वाच्या ऍक्टिव्हिटी होतात आणि त्याच पद्धतीचं केमिस्ट भवन आज त्या धर्तीवरचं केमिस्ट भवन आज अहमदनगर किंवा अहिल्यानगर शहरामध्ये उभं राहिलं. आणि याच्यात माझा जसं ज्या पद्धतीने अहमदनगर शहरातल्या सगळ्या केमिस्ट लोकांना आनंद झाला तसंच या केमिस्ट भवन उभारणीसाठी जे काही झालं घडलं तर तिथला जो हॉल बघून अजित भाऊ तो आनंद मला सुद्धा झालाय. कारण माझी स्टेट फार्मसी काउन्सिल म्हणून माझी एक अपेक्षा आहे आदरणीय आप्पांची एक स्वप्नातली एक गोष्ट आहे की प्रत्येक केमिस्ट महाराष्ट्रातला हा पेशंट काउन्सिलिंगला सामोरे जावा आणि पेशंट काउन्सिलिंगचे जे काही कोर्सेस स्टेट फार्मसी काउन्सिल घेते या कोर्सेसमध्ये सगळ्यांनी सहभाग नोंदवावा. आणि अशा वेळेस सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट असते म्हणजे तो चांगल्या प्रकारचा हॉल आणि अद्ययावत असा हॉल आणि असा हॉल आज अहमदनगर शहरामध्ये आपण पूर्ण केला आहे. आणि यापुढे आदरणीय दत्ताभाऊ तुमच्याकडे सुद्धा एक स्टेट फार्मसी काउन्सिल म्हणून अपेक्षा व्यक्त करतो की आदरणीय आपण ज्या पद्धतीचे 16 मॉड्यूल्स आणि इतर कोर्सेस ज्या प्रकारे आपण डेव्हलप केलेत आणि महाराष्ट्रभर राबवतोय ते सगळे कोर्सेस आता आपल्या नूतन केमिस्ट भवन मध्ये चांगल्या जोमाने आणि चांगल्या जोरात ऑलरेडी अहमदनगर जिल्हा असे कोर्सेस घेतच आहेत परंतु या कोर्सेसच्या स्पीड अजून दुपटीने वाढेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय आप्पासाहेबांचं आपल्या सर्वांना मार्गदर्शन घ्यायचंय त्यामुळे जास्त काही बोलत नाही परंतु स्टेट फार्मसी काउन्सिलचे सगळे कोर्सेस आपल्या या नवीन वास्तूत होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. स्टेट फार्मसी काउन्सिलने एक उपक्रम हाती घेतला आहे ज्या उपक्रमाचं म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे की जे महाराष्ट्रातले स्टेट फार्मसी काउन्सिलचे जे काही रजिस्टर्ड फार्मासिस्ट आहेत जे आत्ताची संख्या आहे साधारणतः 5 लाखाच्या आसपास आणि 5 लाखाच्या फार्मासिस्टला आपण इन्शुअर केलं पाहिजे अशी आदरणीय आप्पांची आणि पूर्ण टीमची कल्पना होती आणि त्या पद्धतीने आपण या निवडणुकीमध्ये सामोरे जाताना सर्व फार्मासिस्टला कबूल सुद्धा केलं होतं.
तर ह्या आत्ताच्या सध्याच्या मीटिंगमध्ये स्टेट फार्मसी काउन्सिलने सर्व महाराष्ट्रातील 5 लाख फार्मसिस्टसाठी एक ऍक्सिडेंटल इन्शुरन्स प्रोव्हाइड करायचा ठरवलेला आहे, ज्याचे 5 लाखापर्यंतचा इन्शुरन्स स्टेट फार्मसी काउन्सिल महाराष्ट्रातल्या सर्व फार्मसिस्टसाठी 1 मे पासून जो तुम्हाला सगळ्यांना लागू होईल अशी मी आज जाहीर करतो. आणि सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे या इन्शुरन्सचं नाव आहे आदरणीय आप्पासाहेब जगन्नाथजी शिंदे इन्शुरन्स. तर सर्व महाराष्ट्रातील फार्मसीसाठीचा हा एक आगळा वेगळा उपक्रम स्टेट फार्मसी काउन्सिल तुमच्यापर्यंत घेऊन आले. महत्त्वाची सूचना आपण सगळ्यांनी नोंद करून घेतली असेल. खरं तर बऱ्याच गोष्टी अशा होत आहेत त्या तुम्ही खरंच कुठेतरी नोंद करून घेत असालच नक्कीच, कारण याच्यातलं कुठलंही आपल्याला मिस करायचं नाहीये. मंडळी, या कार्यक्रमाच्या या टप्प्यावर आपल्याला काही फार महत्वाचे सन्मान, महत्वाचं कौतुक करायचं आहे. सर्वप्रथम मी या ठिकाणी आमंत्रित करते श्रीयुत अशोकजी बलदोटा यांना. अशोकजींनी आपल्याला आपल्या केमिस्ट भवन मध्ये संपूर्ण एका रूम साठी, अद्ययावत अशा रूम साठी स्पॉन्सरशिप दिलेली आहे. त्या खोलीचा, त्या रूमचा पूर्ण खर्च त्यांनी केलेला आहे. मी आदरणीय श्रीयुत अशोकजी बलदोटा यांना विनंती करते, बलदोटा साहेब आपण कृपया मंचावर येऊन आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. अक्षय राहतं त्या गोष्टी दान करायच्या असतात. आज बलदोटा साहेबांनी खूप महत्वाचं जे पाऊल उचललेलं आहे, कारण केमिस्ट भवन मध्ये त्यांनी उभारलेली रूम ही अक्षय राहणार आहे. तर खरंच अशी देतेपणाची वृत्ती जागवणं म्हणजे खरं तर अक्षय तृतीया साजरी करणं आहे. यानंतर काही महत्वाचे सन्मान, कौतुक आपण करणार आहोत. आपलेच काही केमिस्ट बांधव, आपल्या काही भगिनी या सध्या लोकप्रतिनिधी म्हणून फार महत्वाची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. सगळ्यात आधी मी आमंत्रित करते श्रीयुत निखिलजी वारे, अहिल्यानगर महानगरपालिका नगरसेवक, श्रीयुत सुजय अनिल मोहिते, अहिल्यानगर महानगरपालिका, सौ अनिताबाई विपुल शेटिया, अनिताबाईंच्या कुटुंबातील कोणी आले असतील तर. यानंतर सौ गौरीताई मंदार पहाडे, कोपरगाव नगर परिषद. गौरीताई आलेल्या आहेत का? शिव मंदारजी आपण यावं. शिव मंदार पहाडे आपण यावं. सौ सीमाताई शैलेश साबळे, कोपरगाव नगर परिषद. सौ सोनलताई अमोल अजमिरे, कोपरगाव नगर परिषद. सौ आशा शशांक रासकर, श्रीरामपूर नगर परिषद. दुसऱ्यांदा त्यांनी नगरसेवक पदाचं काम हाती घेतलेलं आहे. श्री सूर्यकांत दत्तात्रय भुजाडी, राहुरी नगर परिषद. आता मी ज्यांचा नामोल्लेख केला त्या सगळ्यांसाठी एकदा आपण टाळ्या देऊयात. केमिस्ट व्यवसायासोबतच त्यांनी लोकप्रतिनिधी, नगरसेवक म्हणून खूप मोठं काम स्वीकारलेलं आहे किंवा जनतेने ती जबाबदारी स्वीकारलेली आहे. आदरणीय अप्पासाहेबांना विनंती करते, साहेब आपण कौतुक करायचंय, आपण आशीर्वाद द्यायचा आहे. नगरसेवक म्हणून आपण आपलं काम देखील एवढ्याच प्रामाणिकपणे करणार. आणि एक सगळ्यात महत्वाचं नाव ते म्हणजे आपले शहर अध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष श्रीयुत दत्ता सोमनाथ गाडळकर यांना मी सपत्नीक आमंत्रित करते. गाडळकर वहिनींना देखील मंचावर आमंत्रित करते हा सन्मान, हे कौतुक आणि ही प्रोत्साहनाची थाप स्वीकारण्यासाठी. हे सगळे नगरसेवक पदाचे उमेदवार होते, परंतु रिझर्वेशन मुळे कोणाला मिसेसला उभा करावं लागलं, कोणाला पत्नीला भाऊजेला उभं करावं लागलं. अशा रीतीने त्याला थोडी गडबड झाली. नाहीतर सूर्यकांत दुवारी राहुरीचे उपनगराध्यक्ष होते, पण रिझर्वेशन मुळे त्यांनी त्यांच्या वहिनीला दिलं. जे आता येत रासकर वहिनी 2दा नगरसेविका आहे रिझर्वेशनमुळे. त्याच्या आधी नगरसेवक म्हणून शशांक भाऊ रासकर होते, त्याच्या आधी त्यांच्या रिझर्वेशनमुळे त्यांच्या आई होत्या. अशा 5 वेळा हे रिझर्वेशनमध्ये नगरपालिकेमध्ये मिळून आलेलं कुटुंब आहे. थोडी माहिती होती आम्ही साहजिक आहे की पद कुटुंबातल्या कोणाकडे आहे याच्या मागे अनेक कारण असली तरी माझ्या मते संपूर्ण कुटुंबच त्या सेवेमध्ये असतं. दत्ता गाडगे साहेब सपत्नीक सन्मान स्वीकारतायत, कौतुक स्वीकारतायत.
मी सन्मान या अर्थाने म्हणते कारण लोकप्रतिनिधी हे फार मोठं पद असतं आणि कौतुक या अर्थानं की आता अप्पांच्या हातून हा आशीर्वाद आपण घेत आहात. केमिस्ट व्यावसायिक म्हणून, संघटनेचे दोन्ही संघटनांचे पदाधिकारी म्हणून आणि आता नगरसेवक म्हणून आपली तिहेरी जबाबदारी आपल्याला पेलायची आहे. अर्थातच सोनम वहिनींचं फार मोठं सहकार्य त्यासाठी असणार आहेच कायम. एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अच्छा, आधी चेतन कडील सर म्हणतात आधी जिल्हाध्यक्ष झाले आणि नंतर हा आपला आशीर्वाद आहे म्हणजे आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आणि यानंतर एक फार महत्वाचं कौतुक आपण करणार आहोत. आपल्या परिवारातला एक अतिशय गुणी मुलगा. मी आधी त्याची ओळख सांगते आणि मग त्याची जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपल्या आई वडिलांचे कष्ट त्यांनी सफल केलेले आहे. आज आर्मी ऑफिसर म्हणून पाठ मानेनं त्यांनी कुटुंबाची शान वाढवलेली आहे. आपली शान वाढवलेली आहे केमिस्ट असोसिएशनची. मार्गदर्शन करण्यासाठी माननीय श्री अरविंदजी गुप्ता साहेबांना आमंत्रित करते. आज के कार्यक्रम के मुख्य अतिथि अप्पाजी शिंदे साहब, अहिल्यानगर केमिस्ट एसोसिएशन के प्रेसिडेंट दत्ता जी, महाराष्ट्र स्टेट के सभी पदाधिकारीगण एवं केमिस्ट साथियों, मैं सबसे पहले आज अप्पा जी का और अहिल्यानगर केमिस्ट एंड ड्रग एसोसिएशन के आयोजकों का आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने आज के कार्यक्रम में मुझे बुलाकर गौरवान्वित महसूस कराया। आज का दिन आप सभी केमिस्ट साथियों के लिए बहुत गर्व का विषय है कि आज आपके केमिस्ट भवन का उद्घाटन हुआ है। केमिस्ट भवन का उद्घाटन एक भवन का शुभारंभ नहीं है, बल्कि वह हमारे केमिस्ट समाज की एकता, संघर्ष और निरंतर प्रगति का प्रतीक है। मैं आयोजकों और सभी सहभागियों को विशेष बधाई देता हूं, जिन्होंने अपने परिश्रम, समर्पण और सहयोग से इस महत्वपूर्ण कार्य को संभव बनाया। यह भवन आने वाले समय में केमिस्ट समाज के लिए मार्गदर्शन, संवाद और संगठन की मजबूती का केंद्र रहेगा। साथियों, आज के समय में हमारा व्यवसाय कई चुनौतियों से गुजर रहा है। डायरेक्ट सप्लाई के मुद्दे हैं, बाजार में बढ़ती प्रतिस्पर्धा है। ऐसे समय में हमारी एकता ही हमारी सबसे बड़ी ताकत है। हमें मिलकर अपने हितों की रक्षा करनी है और अपने व्यवसाय को मजबूत बनाना है। और आज आपकी वार्षिक साधारण सभा भी है। वार्षिक साधारण सभा भी बहुत महत्वपूर्ण होती है, क्योंकि यह वही मंच है जहां हम अपने कार्यों की समीक्षा करते हैं और भविष्य की योजनाएं बनाते हैं और संगठन को नई दिशा देते हैं। मुझे पूरा विश्वास है कि आप सभी के सहयोग और एकजुटता से हम सब आने वाले समय में और बड़ी सफलताएं प्राप्त करेंगे। अंत में मैं एक बार फिर आज मुझे इस गरिमामयी कार्यक्रम में इनवाइट करने के लिए अप्पा जी का और अहिल्यानगर केमिस्ट एंड ड्रग एसोसिएशन का हृदय से आभार व्यक्त करता हूं। धन्यवाद। आपल्या म्हणजे अहिल्यानगर शहर असोसिएशनच्या सर्व कार्यकारिणी सदस्यांना मंचावर आमंत्रित करते आहे. आपण ताबडतोब मंचावर यायचं आहे. आपल्या सगळ्यांच्या हस्ते आपल्या सगळ्यांचे हृदय सम्राट, कार्य सम्राट, आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान, श्रद्धास्थान, आपल्या सगळ्यांची ऊर्जा स्थान असलेले आदरणीय अप्पासाहेबजी शिंदे यांचा सन्मान आधी कार्यकारिणी सदस्यांच्या हस्ते एकत्रितपणे सगळ्यांच्या हस्ते आपण करतो आहोत. अहिल्यानगर शहर कार्यकारिणी संपूर्ण शहर अहिल्यानगर, येस, आपण या ठिकाणी डायसवरती येते सगळ्यांना विनंती आहे. संपूर्ण 30 संचालक जे आहेत त्या सगळ्यांना विनंती आपण कृपया व्यासपीठावरती यायचं. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आपणचा सत्कार होत आहे. सगळ्यांना विनंती मंडळी. आणि आजच्या दिवसात तुम्हाला अनेक गोष्टी मिळत आहेत.
पण जी सगळ्यात महत्वाची मौल्यवान गोष्ट अजून आपल्याला घ्यायची, आपल्याला मिळायची, ती म्हणजे आदरणीय अप्पांचं मार्गदर्शन. यानंतर लगेचच अप्पासाहेबजी शिंदे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि ते मौल्यवान मार्गदर्शन ही आजच्या दिवसाची आपली सगळ्यात महत्वाची उपलब्धी आहे. आज इथे प्रत्यक्ष उपस्थित राहिल्याबद्दलची ती आयुष्यभरासाठीची खूप मोठी भेट ठरू शकते. त्यामुळे कोणीही आपली जागा सोडायची नाहीये. यानंतर आदरणीय अप्पासाहेब आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. या सन्मानानंतर लगेचच जोरदार टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत आदरणीय अप्पासाहेब श्री शिंदे साहेबांसाठी. वडील किचन त्यानं कायम आधार देणारे, संघटनेला आणि संघटनेतील प्रत्येक सदस्याला बळ देणारे असे आपल्या सगळ्यांचं श्रद्धास्थान, आदराचं स्थान आदरणीय जगन्नाथजी, ज्यांचं नावच जगन्नाथ आहे, संपूर्ण जगाचे नाथ, जगाचं कल्याण करणारे. आणि आपण केमिस्ट व्यावसायिक भाग्यवान की आपल्या असोसिएशनला हे असं सुंदर नेतृत्व आपल्याला लाभलं. यानंतर लगेच कोपरगाव तालुका कार्यकारिणी सदस्य आपण ताबडतोब मंचावर यायचंय अप्पांचा सन्मान करण्यासाठी. मी अप्पांना या ठिकाणी आमंत्रित करते. सन्मानानंतर आपण करू. आपण येऊन थांबा. आदरणीय अप्पांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करू इच्छिते. अप्पांचं मार्गदर्शन होईपर्यंत कुणी आपली जागा सोडायची नाही. सगळ्यांनी बसून घ्यायचंय अप्पांच्या सन्मानार्थ. कुणी उठायचं नाही. एक सूचना सगळ्या केमिस्टला आहे, जे समोर गर्दी करून उभे आहेत, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, ज्या गोष्टीसाठी इतका खटाटोप केलाय त्याच्याकरता कुणीच रामाला 12 वर्ष वनवास भोगावा लागला आणि ज्या केमिल भवांचं मी उद्घाटन केलंय त्याला 14 वर्ष वनवास भोगावा लागला. आणि आज अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती या भव्य दिव्य केमिल भवनचं उद्घाटन झाल्याचं मी जाहीर करतोय. प्रत्येक वेळेला जे काही काम झालं याच्यामध्ये माझं नाव घेतलं गेलंय, तर मी पण तुमच्यासारखाच एक केमिस्ट कार्यकर्ता आहे. त्याच्या आधी ऑल इंडिया आली, त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांनी काम केलंय. बंगालचे काही लोक, काही कर्नाटकाचे लोक, काही तमिळनाडूचे लोक, काही मुंबईचे लोक, अशा बऱ्याच हस्तींची या संघटनेमध्ये देण आहे, काम आहे. महाराष्ट्र असोसिएशन ही सुद्धा 1975ला आली. त्यामध्ये किशोरचे असतील, टी.जी. शेलात असेल, आपल्याहून प्रकाश गुलाटी असतील, नाशिकचे झवेरी असतील, असे वसंतभाई उज्ज्वला असेल, रावसाहेब खेडकर असतील, अशा बऱ्याच लोकांनी काम केलंय. आणि जे काही काम झालंय हे मी नाही केलं, संघटनेने केलंय. आणि संघटना सोडून मी सुद्धा झिरो आहे. आणि तुमचा सगळा सहभाग जो काही मला मिळाला, पाठिंबा मिळाला, त्यामुळे हे मी सगळं करू शकलो. आणि आज माझ्या नावाला आपण केमिस्ट भवनला नाव दिलं, याबद्दलही धन्यवाद. या केमिस्ट भवनचं निर्माणासाठी 2009 मध्ये अजित पारेख यांनी ही जागा घेतली. त्याचं भूमिपूजन मीच केलं. त्यानंतर कौटिल्य, राजू, असे बरेच अध्यक्ष झाले, सचिव झाले, त्यांनी त्याच्यामध्ये काही कार्यभार टाकला. सुधीर झाला, त्याने पण काहीतरी टाकलं. आणि शेवटचा मान म्हणजे आपण रिले रेसमध्ये शेवटची जी बॅटम आहे ती पळवायचा दत्ताला चान्स मिळाला आणि दत्ता ती बॅटम घेऊन जोरदार पळाला आणि त्यांनी हे भवन निर्माण केलं. खरं तर भवन करण्यामागे आपला जो उद्देश होता हा एकच होता की आपल्या समाजाला जे काही समस्या प्रॉब्लेम येतील त्याची शिक्षा, ट्रेनिंग किंवा एकता तिथे असायला पाहिजे. हा मूळ अधिकार होता. पूर्वी आम्ही जिल्ह्यावरती PI जमा करायचो, टॉकीज अपॉइंटमेंट द्यायचो आणि या सगळ्या गोष्टी आपण भवनमध्ये करत होतो. आणि आज या भवनामध्ये जे निर्माण झालं फार चांगल्या ठिकाणी ही वास्तू आहे. आणि माझ्या अंदाजाने आज मार्केट कॉस्ट ह्या भागाचा नवीन 5-10 कोटीच्या घरामध्ये जाईल
असं मला वाटतं. इतकी मोठी वास्तू आज आलेली आणि याच्या भवनामध्ये मधनं मगाशी यातून आयरे आपले जे बोलले ते MSPCचे आपले चौथे अध्यक्ष आहेत. 1998 मध्ये सुरेश पाटील, आपले अमित नामानी, विजय पाटील आणि त्यानंतर अतुल आहेरे आले. मी प्रत्येक फार्मसिस्टला सांगेन की आपण जरूर आमची महाराष्ट्र स्टेट ही जी काही फार्मसी काउन्सिल जाऊन बघावं. 14.5 कोटी रुपयाची वास्तू आहे. 5,500 स्क्वेअर फीट ही वास्तू आहे आणि त्याच्यामध्ये सगळं अद्ययावत टेक्नॉलॉजी आपण आलंय. म्हणजे आज आपण त्या भवनाच्या हॉलमध्ये बसून अमेरिका किंवा इतर युरोपियन देशामध्ये कुठल्याही प्रकारचं शिक्षण आपल्याला घ्यायचं असेल तर आपण ह्या भवनामधनं डायरेक्ट इंटरॅक्शन करून घेऊ शकतो. आज आपण जो कोर्स चालू केला आहे याच्यामध्ये की जास्तीत जास्त याच्यामध्ये आपण फार्मासिस्टनी, प्रत्येक फार्मासिस्टनी पेशंट काउन्सिलिंग करावी. जी काही औषधं प्रिस्क्रिप्शन आपल्याकडे येतात या प्रिस्क्रिप्शन याची तुम्हाला ॲज अ फार्मासिस्ट म्हणून त्यांना मदत करणं हे गरजेचं आहे. असं म्हणतात यू आर कस्टोडियन ऑफ हेल्थ. आणि आज जी काही नवीन नवीन औषधं आली आहेत या औषधाचे डोस कसे घ्यायचे, त्याचा कॉम्प्लायन्स कसा करायचा हे काम महत्त्वाचे आहे. डिसीज औषधं आपल्या रोगांबद्दल माहिती आपल्याला द्यायची आहे किंवा आपल्याला औषधाची माहिती सुद्धा द्यायची आहे. जेवढं आपण लोकांना शिक्षित करू तेवढा बिझनेस आपल्याला मिळेल. आज तुम्हाला माहिती आहे की आज भारतामध्ये दंगल किंवा गॅस कराराच्या नंतर बरेचसे परदेशी लोक याच्यामध्ये आले आणि हे लोक सगळे डीप डिस्काउंट द्यायला लागले. जास्तीत जास्त डिस्काउंट देऊन तुम्हाला त्यांना खतम करायचं आहे. याचा जर अभ्यास आपण केला तर साधारण या लोकांना आज तुम्हाला थोडक्यात माहिती देतो की आमचे 95 जे केमिस्ट आहे त्यांच्यासाठी की जेव्हा 1995ला आपला ट्रेड हा ड्रग अँड कॉस्मेटिक प्रमाणे चालतो आणि याच्यामध्ये DPCO आला आहे, म्हणजे ड्रग प्राईस कंट्रोल ऑर्डर आली राईट फ्रॉम 1965. त्याच्यामध्ये 1995ची जर DPCO आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये भारतामध्ये ज्या वेळेला जेव्हा 70-75 कोटी जनता होती तेव्हा द सेल ऑफ मेडिसिन वॉज हार्डली 5,000 करोड. 2011ला जेव्हा ब्रिक्स रिपोर्ट आला त्यावेळेला आपल्या देशाचा धंदा 1,00,000 कोटी झाला. म्हणजे 95 टाइम्स औषधी वाढली. आणि हा जो काही ब्रिक्स रिपोर्ट आला आहे याच्यामध्ये 2050चा 2050 याचा जो काही प्रेडिक्शन केलाय हा बिझनेस साधारण 75 टाइम्स वाढेल अशा प्रकारचं भाकीत आहे. आज आपल्या देशामध्ये साधारण 145 कोटीची जनता आहे. यामध्ये औषधं ही 300 लाख कोटी रुपये ती औषधं आपण डोमेस्टिक मार्केटमध्ये खातोय आणि 300 लाख कोटीची आपण एक्सपोर्ट करतोय आणि हे मार्केट दिवसेंदिवस वाढत आहे. याच्यामध्ये आपण बघतो की आपल्या व्यवसायामध्ये लोकसंख्या वाढत जाते, हा एक फायदा आहे. आज भारत जगातली 3री किंवा 4थी आर्थिक सत्ता आहे आणि असं भाकीत आहे की वी विल बी नंबर 2 और नंबर 3 इन द वर्ल्ड ॲज फार एज इकॉनॉमिक पॉवर इज कन्सर्न. औषधी व्यापारपेठ किंवा इतर सगळी व्यापारपेठ ही भारतामध्ये. त्यामुळे या जगामध्ये ग्लोबलचे जे लोक आहेत, विश्वातले लोक आहेत, हे इथे स्पर्धा करण्यासाठी आले. आज केवळ देशी लोक आलेले, अजून विदेशी लोक येणं बाकी आहे. ह्या देशी लोकांना सुद्धा आज जो काही डिस्काउंट दिला जातोय तो तुमचं ते त्या जेवढे काही कंपन्या आहेत, मग ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, वेलनेस असेल, 1mg असेल, फार्मा इझी असेल, यांचं जर तुम्ही बॅलन्स शीट पाहिजे तर ॲमेझॉन 3,000 कोटी ते 5,000 कोटी वर्षाला लॉस करतात. फ्लिपकार्ट हे वर्षाला 1,500 कोटीचं नुकसान करतात. म्हणजे हे आपलं नुकसान हे कॅपिटल बर्न करून तुम्हाला मारतात आणि याचा मुख्य उद्देश हाच आहे की तुमचा जो मार्केट शेअर आहे हा काढून घ्यायचा आहे. आज आपण भारतामध्ये जो काही व्यवसाय आहे 300 लाख कोटीचा
याच्यामध्ये 90% बिझनेस इज विथ अस, आपल्या AICTE चॅनलच्या हातात आहे. आणि हा धंदा घेण्यासाठी हे डीप डिस्काउंट देतात. आणि त्याला जर खऱ्या अर्थाने काउंटर करायचं असेल तर आपण जो फॉर्म्युला आणला आहे हा पेशंट काउंटर. तुम्हाला प्रत्येकाला आपल्या आलेल्या दुकानामध्ये त्या पेशंटचं सगळी माहिती आणि सगळं त्याला माहिती देऊन प्रत्येक पेशंटला काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. कारण याच्या पुढे तुम्ही किती लाखाचा धंदा करताय पर डे किंवा किती हजाराचा धंदा करताय पर डे, इट इज नॉट इम्पॉर्टंट. याच्यापुढे तुमच्याकडे किती पेशंट किंवा किती फुटबॉल आहे कन्झ्युमरचा हा मोठा आहे. म्हणजे तुमच्या 200 कस्टमर येतात परमनंट, 400 येतात, 500 येतात, हे महत्वाचं आहे. कारण कन्झ्युमर अट्रॅक्ट तुम्हाला करायचं आणि हा केवळ आपण डिस्काउंटने देतो हे म्हणजे हे काही खरं नाही आहे. आम्ही मध्ये एक सर्वे केला होता, रिटेलरचा एक चांगला लेक्चरर आणला होता आणि 18 ते 20 रिटेलरला आम्ही 3 महिन्याचे 4 महिने ट्रेनिंग दिलं. याच्यामध्ये डिस्काउंट हा 7 नंबरला आहे. याच्या आधी बऱ्याचशा गोष्टी आहेत ॲज अ फार्मसी तुम्ही कन्झ्युमरला देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, आपल्या देशामध्ये लिटरसीचं प्रमाण वाढतंय, शिक्षित लोक येत आहेत आणि ह्या शिक्षित लोकांना तुम्ही औषधाची माहिती द्यायला पाहिजे, स्टोरेजची माहिती द्यायला पाहिजे, प्रिस्क्रिप्शन कॉम्प्लायन्स कसं करायचं हे सांगायला पाहिजे आणि त्याचे दुष्परिणाम काय हे सांगायला पाहिजे. आणि हे जर आपण केलं तर हा जो काही गेलेला बिझनेस आहे हा परत आपल्याकडे येऊ शकतो. सी असं AICTE इज कन्सर्न, आम्ही आज ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिनवर गेल्या उदयपूर जे आता आमचे अरविंद गुप्ता यांनी भाषण केलं, हे राजस्थानचे अध्यक्ष आहेत, यांच्याच आपल्या उदयपूरमध्ये आमची लास्ट ऑल इंडियाची मीटिंग झाली आणि याच्यामध्ये आपण 20 मेला ऑल इंडिया बंदचा नारा दिलेला आहे. आणि याच्यामध्ये ऑनलाईन सेल ऑफ मेडिसिन बंद झालं पाहिजे, डीप डिस्काउंट बंद झाला पाहिजे. आणि आता तुम्हाला माहिती की आज स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट ह्या सगळे औषधं सुद्धा जे द्यायला सुरुवात केलं आहे. त्यावेळेला करोनाच्या वेळेला तुम्हाला माहिती असेल की आपला एकमेव ट्रेड तिथे का गर्दी काय तिथे राईटला जरा दत्ता माणसं काय तिथे का काय उभी काय गणपतीच्या इथे काय चाललं तिथे गप्पा मारतात का? स्वयंसेवकांना विनंती आहे कृपया मागच्या बाजूला. हे जे काही ग्लोबलायझेशन येणार आहे त्याबरोबर आजचं जेवण तुम्हाला तिथे तयार आहे, हे आज फक्त मिळणार आहे. मी जे काही गोष्टी बोलतोय हे उद्याच्या जेवणाचं बोलतोय, ते तुम्हाला मिळणार आहे की नाही याची मी चर्चा. आणि मी किती काही केलं तरी तुमच्या माझ्यासाठी आज आपले केमिस्टची संख्या देशात 12,50,000, महाराष्ट्रामध्ये 1,35,000, नगरमध्ये 7 ते 8,000. जे काही बाहेर फिरताय गप्पा मारतायत खुर्च्या खाली आहेत, हे येणाऱ्या 5-10 वर्षात खतम होणार आहेत. 40% लोक हे खतम होतील, त्यापैकी हे लोक आहेत. कारण त्यांना उद्या काय करायचंय हे आता त्यांनी ऐकलं नाही तर ते खतम होणार आहेत. आणि ही पण आपल्या समाजामध्ये प्रत्येक समाजामध्ये 90% लोक चांगले, 10% अत्यंत वाईट आणि समाजामध्ये 30 ते 40% याला काय पडली नाही त्यांना की काही हो माझं मी रोज दुकान उघडतोय, कॅश मिळते, क्रेडिटमध्ये धंदा होलसेल माल देतात, मला काही पडली नाही, अशा प्रकारचे लोक आहेत. मगाशी आमच्या पुण्याच्या अध्यक्षांनी पारिकांनी सांगितलं की ही जी काही संस्था आली नवीन लोकांना, सुरुवातीला आपल्या देशामध्ये होलसेलचं मार्जिन 2.5 ते 3% होतं, रिटेलचं मार्जिन 8%, 9%, 10%. एक्सपायरी गटारीत विकून द्यायची, काही मिळत नाही. आज तुमच्या दुकानामध्ये जी डिलिव्हरी होते ही केवळ असोसिएशनमुळे होते, क्रेडिट मिळतं हे असोसिएशनमुळे मिळतोय. त्यामुळे असे जे लोक आहेत, आता मी तर ओपनली लोकांना सांगायला लागलोय की नवीन माणूस आला त्याला 1 वर्ष अजिबात उधारी देऊ नका, त्याला कॅशमध्ये डील करा, त्याला काउंटरवर पाठवा आणि माल येऊन द्या, विकून द्या. तेव्हा त्याला कळेल की दाल चावल का भाव क्या होता है. हे का पाहिजे, कारण लोकांना माहिती नाही की असोसिएशननी काय केलं. तर ही जी काही संस्था आहे
यांनी ह्या गोष्टी केल्या. आज भारतामध्ये आपण औषधी व्यापारी हा एकमेव कमॉडिटी अशी आहे तर जिने 1 जानेवारी 2005ला जनरल अग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टेरिफ भारतात आलं. कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी यांनी गॅट करारावर सही केली आणि मग या गॅट कराराच्या मुळे आज आपल्या नगरमध्ये किंवा नगरच्या कुठल्याही तालुक्यांमध्ये आज कुठलाही अमेरिकन, कुठलाही रशियन, कुठलाही कॅनेडियन, कुठलाही फ्रेंच, कुठलाही ब्रिटिश हा येऊन जागा घेऊन आपला धंदा तुमच्या बाजूला करू शकतो. हा जनरल अग्रीमेंट ऑफ ट्रेड अँड टेरिफ. आणि आज चायना नंतर, चीन नंतर भारत हा 2 नंबरवरती देश आहे जो साधारण 7.5-8% औद्योगिक प्रगतीचा वेग ज्याला म्हणतो तो घेऊन चाललाय. आणि म्हणून इकडे लक्ष लोकांचं जास्त होणार. त्यामुळे आपल्याला कॉशियस व्हायला पाहिजे. आपण तुम्हाला माहितीसाठी की आपण नाशिकचे सुरेश पाटील यांना काउन्सिलचं अध्यक्ष 1978ला बनवलं. किती वर्ष आधी? 2005च्या 12 वर्ष आधी. का? आपल्या लोकांना पहिल्यांदा जर शिकवायचं असेल तर त्यांना एज्युकेशन देणं महत्त्वाचं. म्हणून आपण काउन्सिलिंगचे कोर्स केले, रिटेलचे कोर्स केले, होलसेलला एकत्र केले, असं सगळं केलं. आणि आज आपण ह्या मेन ज्या गोष्टी आहेत ह्या याच्यावर आलो. आज AI आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा गोष्टी काउन्सिलमधनं शिकवतोय. तिथे आम्ही काउन्सिलला लोकांना बोलवतोय आणि मग AIचा उपयोग आमच्या इन्व्हेंटरीमध्ये, आमच्या सेल्समध्ये, आमच्या परचेसमध्ये, आमच्या प्रॉफिटमध्ये कसा करायचा हे सुद्धा आता आपण शिकवतो. फार्मा मॅनेजमेंट नावाचा आमचा जो कोर्स आहे त्यामध्ये दुकान कसं चालवायचं फार्मसीनी हे सुद्धा आपण फार चांगल्या प्रकारे शिकवतो की जेणेकरून तुम्हाला एक चांगलं दुकान कसं चालवता येईल. तर याचा उद्देश हाच आहे की आपण जगाच्या 50 वर्ष मागे आहोत आणि आपल्याला 50 वर्ष पुढे जाऊन जायचं आहे. आणि अशा वेळेला आपण टेक्नॉलॉजी नाही शिकली, आपण व्यापार बरोबर नाही करू शकला. तुम्हाला आश्चर्य वाटेल काही ठिकाणी आम्ही फार्मा कोर्स मॅनेजमेंटचा कोर्स लावला तेव्हा जे नवीन रिटेलर आले त्यांना विचारलं बॅलन्स शीट काढ, वो क्या चीज होती है, लोगों के माहिती. फिर नंतर आम्ही विचारलं ग्रॉस प्रॉफिट क्या होता है, ये और कोई क्या प्राणी है, ये क्या है, नेट प्रॉफिट काय, त्याला काय माहिती. जर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट माहिती नाही, आपल्याला नेट प्रॉफिट माहिती तर तू कसला व्यापारी. आणि माझं नेहमी माझं म्हणणं आहे व्यापारी म्हणजे नफा कमवणारी कम्युनिटी, नफा नुकसान करणारी कम्युनिटी व्यापारी नाही आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायला पाहिजे. एकीकडे आपण हा डीप डिस्काउंट वाढत चाललाय, याच्याला समोर जायचं असेल तर कसं जायला पाहिजे या सगळ्या गोष्टी आपण ट्रेनिंग देतो. म्हणून हे ट्रेनिंगचा कोर्स चालू आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे की आज भारतामध्ये अपोलो ही दुसरी कंपनी आहे जी वाढत चालली आहे. आज साधारण अपोलोकडे 5 ते 7 हजार रिटेलर आहे, त्यांची चेन आहे. होलसेलर त्यांनी जवळजवळ 12-15 होलसेलर विकत घेतले. आता मध्ये अजून एक कंपनी आले NTDO, ही नवीन कंपनी आले. हिनी IPO आणला, 5 ते 10 हजार कोटी पब्लिक मनी आणला. आणि हे बरेचसे आपल्या होलसेलर खरेदी करतात, रिटेल पण खरेदी करतात आणि डिस्ट्रीब्युशनमध्ये आलं. आपलं म्हणणं एवढंच आहे की आज इंडियामध्ये जो काही धंदा आहे, भारतामध्ये जेवढा काही औषधीचा धंदा आहे याचं वितरण रिटेलमध्ये आणि होलसेलमध्ये फक्त आणि फक्त AICTD चॅनलच्याच लोकांनी करायला पाहिजे, बाकी कोणी नाही, ही आपली भावना आहे. आणि म्हणून त्याच्यावर आपलं कॉम्पिटिशन आहे. काल पुण्यामध्ये जे आमचे पुण्याचे अध्यक्ष आहेत, एक कंपनी आमची 15 कोटी खाली 16 कोटी गुडविल आणि मग त्याला स्टॉक आणि उधारी जवळ 40-45 कोटीला यांनी आपल्या NTDOने घेतली. आम्ही त्यांना महाबळेश्वरच्या मीटिंग नंतर ठरवलं की बायकॉट करायचं आहे. आणि आज जवळजवळ 7 ते 8 हजार रिटेलर या NTDOच्या होलसेलकडनं माल घेत नाहीये
आणि आता तो आपल्या मागे लागला आहे की काहीतरी मार्ग द्या. आम्ही एवढं सांगितलं की तुम्ही याच्यामध्ये यायचं नाहीये आणि हे सगळं होणार आहे त्याची जाणीव आपल्याला होती. म्हणून आम्ही संस्थेच्या मार्फत काय केलं की 4-5 वर्षापूर्वी 4 रिटेलरला एकत्र आणलं. मी माझं उदाहरण देईन की एक्झॅक्टली 7 फेब्रुवारी हे माझं 4थं वर्ष आहे आणि याच्या आधी आम्ही 4 लोक एकत्र आलो तेव्हा आमचा व्यवसाय होता 80 कोटी वर्षाला चौघांचा मिळून, म्हणजे महिन्याला 2.5 कोटी किंवा 2-2.25 कोटी. आज आम्ही D+4 वर्षानंतर जवळजवळ 19 कोटी दिवसाला धंदा करतोय. 3000 रिटेलर पर डे आम्ही कॅटर करतोय आणि 24/7 LLP चालू आणि अशा सगळ्या LLP आलेल्या आहेत आणि त्यामुळे होलसेलरला एकत्र आणलं. जर होलसेलर एकत्र आणलं तर त्यांच्या समोर कुणी आता आज पुण्याची LLP जर विकत घ्यायची तर आज माझ्या 28-30 ज्या LLP आहेत त्या रेडी आहेत, ते इन्व्हेस्ट करून ते घेऊ शकतात. नंतर आपण काय केलं की रिटेलची सुद्धा आता LLP आणतोय. मला वाटतं कर्जत तालुका आज माझ्याकडे आला 2,500 फुटाची LLP नगरमध्ये कर्जतमध्ये पहिल्यांदा येते, ज्याच्यामध्ये किती रिटेलर आहे 12 रिटेलर एकत्र आले आणि 2,500 1500 फुटाची LLP रिटेलची आपण चालू करतो. कल्याणमध्ये 1 वर्षापूर्वी मी न्यू आरोग्यम नावाची LLP आणली, ज्याच्यामध्ये 8 रिटेलर आहेत आणि एक मुलगी मी घेतली ती आहे फार्म डी, डॉक्टर इन फार्मसी. आणि ह्या मुलीला काय काम दिलं की तिने फक्त पेशंटला काउन्सिलिंग करायचं, बाकी काही नाही. 18 ते 12 तास ती काम करते. आम्ही तिला 50,000 60,000 पगार देतोय आणि 5% पार्टनरशिप दिली. आणि आज तुमच्या माहितीसाठी 1 नया पैशाचा डिस्काउंट आम्ही देत नाही आणि आज पर डे 24/7 येईल आणि आज दिवसाला आम्ही 1,20,000 धंदा करतोय तिथे विदाउट एनी डिस्काउंट. तर हे कसं आहे की उद्या काय होणार आहे की पुढे येणाऱ्या काळामध्ये जे काही तुम्ही स्वतंत्र असे रिटेलर आहात किंवा होलसेलर आहात हे फार जास्त काळ या लोकांच्या समोर टिकणार नाही. म्हणून तुम्हाला एकत्र यायला पाहिजे. तुम्ही औरंगाबादला जा, LLP तिथे 6 तरी होलसेलर एकत्र आले, बघण्यासारखी LLP आहे औरंगाबाद, जाऊन बघा. तर तिथे सुद्धा म्हणजे जेवढे LLP मी आणल्यात या आज 40% ग्रोथनी चालतात आणि जर सर्वसामान्य रिटेलर होलसेलरला घेतलं तर हा डिग्रोथ मध्ये आहे, 10% पण तो ग्रोथ मध्ये नाही आहे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला एक कन्सॉलिडेशन करावं लागेल, युनिफाईड करावं लागेल. आम्हाला सुद्धा कॉर्पोरेट मध्ये यायला. आज बघा तुमचे कॉम्प्युटर कोण आहे? अमेझॉन काय कंपनी, रिलायन्स काय कंपनी, टाटा, अमेझॉन, फ्लिपकार्ट सगळ्या कंपन्या. मग तुम्ही आता विचार करा की 2005-06ला मी तुमच्याकडनं शेअर घेतले आणि MSCD लिमिटेड बनवली. मी तुमच्याकडनं शेअर घेतले, LICD लिमिटेड बनवली, तिला आज 19 वर्ष झाले. ह्या वर्षी आम्ही जवळजवळ 200 कोटीला क्लोजिंग करतोय आणि ह्या कंपनीचा मी काही प्रॉफिट कमवायला ही कंपनी केलेली नाही. तुम्हाला म्हणजे जे रिटेलर आहेत, जे होलसेलर आहेत यांना जिवंत ठेवण्यासाठी ह्या कंपनीचं फॉर्मेशन आहे. कारण मी नेहमी म्हणायचो तुमच्याकडे पण मी बऱ्याच वेळेला म्हटलंय की मला महाराष्ट्र केसरी पहिलवानासमोर लढायचं असेल तर मला महाराष्ट्र केसरी बनावं लागेल. मला भारत केसरी पहिलवानाकडे लढायचं असेल तर मला भारत केसरी बनवावं लागेल आणि मला ग्लोबल केसरी बरोबर लढायचं असेल तर आपल्याला ते बनावं लागेल. आणि यांना आपण ताकद देण्यासाठी एकत्र आलं पाहिजे. अदरवाईज काय होणार आहे की 90% धंदा जो आमच्याकडे आहे हा डायव्हर्सिफाय होईल त्यांच्याकडे आणि मग ते राज्य करतील. मग आज आमच्या रिटेलरला ग्रामीण भागात, शहरी भागामध्ये आता मी कधी म्हणतो मी पण रिटेलर आहे गेले 49 वर्ष. मला स्वतःला 50-55 किलो कल्याणचे विटी जाऊन प्रिसिल स्टीटमधनं मला माल आणायला लागायचा. 2-2 धड्यावरून मी माल घेऊन यायचो. माझे खांदे त्यावेळेला जे दुखले त्यामुळे मी अजून दुखले.
नाही तर मी असोसिएशन मध्ये आलो नसतो. आणि मग आपण नवीन नवीन मार्केट केलं. आज आमच्या काही रिटेलरच्या शहरी भागामध्ये बघितलं तर आमचे शटर उघडायला सुद्धा या होलसेलरची माणसं शटर उघडून देतात. एखादा सुधीर सारखा चावट फार्मसिस्ट असेल तर त्याला झाडू पण मारायला लावतो. अरे पहिले झाडू मार, माझं दुकान साफ कर, मग तुम्हाला औषधी देतो. असं एवढी वेळ आली. पण उद्या हे लोक आल्याने बिझनेस घेतला तर तुम्हाला सांगतो की नगरमध्ये एक डेपो असेल. या डेपोमध्ये तुम्हाला जाऊन माल काढायला लागेल. माल काढून आणून कामगार ठेवायची, कॅश द्यावं लागेल आणि स्वतःला नेऊन आपल्या दुकानात माल टाकायला लागेल. ही परिस्थिती येऊ शकते जी आज युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये जेवढ्या काही चेन आहे त्यांना विचारा, त्यांना माल आणावं लागतं आणि हे करावं लागतं. डिस्काउंट काय मिळत नाही, कॅश ऑन डिलिव्हरी द्यावं लागतं. ही परिस्थिती येऊ नये म्हणून आज महाराष्ट्रामध्ये 28 ते 30 LLP आहेत. अशा प्रकारच्या LLP आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे तर आपण जिवंत राहू. आणि रिटेलरला सुद्धा जर तुम्हाला जगायचं असेल कमीत कमी 1500, 2000, 2500 फुटाचे LLP करावं लागेल. कारण तुम्हाला माहिती आहे की गेले 4 वर्ष आम्ही फार्मसी काउन्सिलच्या मदतीने आम्ही ब्रिस्बेन, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, कोपरेक आपल्या केपटाऊन, नंतर परवा ग्लॅनमार्कमध्ये कोपरेकन आणि आता मॉन्ट्रियलला चाललो कॅनडामध्ये. हे मी सगळ्या फार्मसीजला जो 25, 30, 50, 60, 70 पर्यंत लोकांना नेतो. त्यांना ते जगामधले 200 कंट्री तिथे येतात आणि तिथे नवीन काय चाललंय हे ही माहिती इथे दे. आज तुम्हाला माहिती आहे आपल्या देशामध्ये इथे आपण पाहतो की आमचे नॉन क्वालिफाईड डॉक्टर सुद्धा अलोपॅथी लिहितात. आयुर्वेदा असेल तरी तो अलोपॅथी लिहितो. होमिओपॅथ आहे तो पण अलोपॅथी लिहितो. सध्या आहे तो पण लिहितो. क्रॉस पॅथीचा धंदा आहे. आणि आज जगामध्ये आम्हाला जेव्हा परवा अमेरिकन काही लोक आमच्याकडे आले, कुठल्या कुठली ती उपचाराची, त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही अँटीबायोटिक द्यायची नाही. कुठल्याही रिटेलरनी अँटीबायोटिक द्यायची नाही. कुठल्याही रिटेलरनी पेन किलर द्यायचं नाही. आणि तुम्हाला औषधी क्रॉस पॅथीमुळे जे आपण ज्याला म्हणतो AMR काय म्हणू, अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स, हा अभ्यास काढायचा. म्हणजे काय होणार बघा, तुमची जी काही नाती आहेत, आज नातू आहेत किंवा नाती आहेत, हे उद्याचे तुमचे कंझ्युमर आहेत अँड दे विल बी ऑल अक्वायर्ड विथ टेक्नॉलॉजी. आणि उद्या एखादं चुकीचं औषध तुम्ही फार्मसीने दिलं किंवा दिलं आणि त्याच्यावर काहीतरी परिणाम झाला तर पुढच्या येणाऱ्या काळामध्ये हा शिक्षित जो ग्राहक आहे हा तुमच्यावरती केस टाकेल. आणि हा केस युरोप, अमेरिकेमध्ये व्हायला लागला. डॉक्टर सुद्धा त्यातून सुटत नाहीत आणि हा कंझ्युमर हा फार अवेअर असेल. आणि त्या दृष्टीने सुद्धा आपण AMR, अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सचे सुद्धा आता कोर्सेस घ्यायला लागलो. तुम्ही जेवढे काही रिटेलर आहे, ज्या काही प्रिस्क्रिप्शन तुम्ही देता लोकांना औषधं, तो फॉर्म आहे, तो फॉर्म भरून कंझ्युमरला सुद्धा द्यायचा आहे किंवा या औषधामध्ये तुला काय झालं, मळमळ आली का, ओकारी झाली का, ताप आला का, डोकं दुखतंय का, हे झालंय का, तर ह्या सगळ्या रेजिस्टन्स ह्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला ते फॉर्म देऊन ते कळवायचे आहेत. जेणेकरून पुढे ती जी काही कंपनी आहे की त्याच्या R&D मध्ये त्याच्यामध्ये सुधारणा करेल. आणि आज तुमच्या माहितीसाठी चुकीची औषधं आम्ही दिल्यामुळे किंवा चुकीची औषधं डॉक्टरने दिल्यामुळे अमेरिकेसारख्या देशामध्ये सुमारे $175 कोटी एवढं कंझ्युमरचं नुकसान. मग आपल्या लोकांचं काय होत असेल, आजही आपला कंझ्युमर एवढा अवेअर नाही आहे. आपला एज्युकेटेड क्लास ऑफ कंझ्युमर सुद्धा एवढा अवेअर नाही आहे. ज्या दिवशी त्याला कळेल की त्या औषधामुळे माझं हार्ट वीक झालंय किंवा मला BP वाढतोय किंवा आता तो तुम्हाला आणि डॉक्टरला सुद्धा या मायक्रो जरा फार्माको व्हिजिलन्स मध्ये हा तुम्हाला सूट केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मित्रांनो,
जाता जाता एवढं सांगेल की आज औषधी मेडिकल सायन्स हे प्रत्येक 24 आवर्सला चेंज होत आहे आणि नवीन नवीन औषधं येतात. अशा वेळेला आपल्याला अभ्यास करणं महत्वाचं आहे. आपण डिप्लोमा इन फार्मसीज असू, आम्ही बी फॉर्म असू, आम्ही एम फॉर्म असू, पण मेडिकल सायन्स एवढं पुढे चाललंय की त्यामध्ये आपल्याला स्टडी करणं महत्वाचं आहे. काल आमची फार्मसी काउन्सिलची मीटिंग झाली. त्याच्यामध्ये जसं आज अजितने आपल्या अतुलने तुम्हाला डिक्लेअर केलंय की 1 जानेवारीपासून आपण 1 मे पासून तुम्हाला तुमचा लाईफ टाईम इन्शुरन्स विमा योजना आपण आणतोय. त्यावेळेला आम्ही असं म्हटलं की आता जे काही फार्मसीतला आम्ही 30 वर्ष 25 वर्ष 30 वर्ष जे रिन्युअल देतोय ते आता नाही करायचं. याच्यापुढे 5 वर्षापर्यंत रिन्युअल आणि प्रत्येक वर्षी तुम्हाला काही कोर्स जे फार्मसी काउन्सिलच्या माध्यमातून येतील ते करायचे. आता ही आमची जी फार्मसी काउन्सिल आहे, काल आम्ही जवळजवळ 2 कंपन्यांना IT-चं कॉन्ट्रॅक्ट दिलं. याच्यामध्ये पुढे काय होणार की सगळं व्हर्च्युअली तुम्हाला आज आम्ही काय करतो 50-50 रिटेलर आणि होलसेलर आणून आपण त्यांना ट्रेनिंग देतो. पण याच्यापुढे आम्ही सगळं व्हर्च्युअलवर आणतोय आणि तुम्हाला त्या कोर्समध्ये अभ्यास करायचा आहे. तुम्ही पास झाला तर तुम्हाला आम्ही स्टार देऊ, 1 स्टार 2 स्टार 3 स्टार 5 स्टार, आणि जो ते कम्प्लीट करेल त्याचं रिन्युअल होईल, बाकी कुणाचं होणार नाही. दुसरं महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही जे काही रिटेलर आहात, तुम्हाला जर उद्या खरोखर त्या रिटेलच्या धंद्यामध्ये राहायचं असेल तर तुमची जी काही मुलं आहेत यांना डॉक्टरी फार्मसी शिकवा, फार्म डी शिकवा, बाकी ही जे एज्युकेशन आहे हे चालणार नाही. हा फार्म डी झालेला मुलगा खऱ्या अर्थाने काउन्सिलिंग करेल आणि मग जसं डॉक्टर लोक करतात त्याप्रमाणे हे सुद्धा प्रॅक्टिस करेल. कालच्या मिटिंगमध्ये आम्ही हेही सांगितलं, जसं तुम्हाला माहिती आहे करोनामध्ये आपल्याला व्हॅक्सिन द्यायला 2-2, 3-3, 4-4 महिने लागले का? प्रली नर्सच देत होता. काल आम्ही आता PCI कडे मागणी केली की आमच्या प्रत्येक फार्मसीला इंजेक्शन देता आलं पाहिजे, हे तुमचं हे देता आलं पाहिजे आणि अशा प्रकारचं व्हॅक्सिनेशन त्या कोर्स आम्हाला ट्रेन करा, जेणेकरून जर असा करोना परत आला तर कंझ्युमरवर ही वेळ येऊ नये. तो सांगायचा मुद्दा आहे की आज आमची फार्मसी काउन्सिल सुद्धा वर्ल्ड क्लासच्या वेगाने जाते फॉर द इंटरेस्ट ऑफ मेंबर. म्हणून मी जाताना एवढं सांगेल की माझ्या महिला भगिनींना आम्ही महाराष्ट्रामध्ये जी महाबळेश्वरला मिटिंग झाली याच्यामध्ये तालुक्याला सुद्धा महिलांना आम्ही प्राधान्य प्रतिनिधित्व दिलंय. प्रत्येक तुमचे जे काही नगरचे तालुके आहेत याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये महिलांची कमिटी 15ची असलीच पाहिजे. त्याच्यामध्ये 1 महिला ही जिल्ह्यावरती रिप्रेझेंटेशन करेल आणि मग जिल्ह्यातून 1 महिला MSCDवर जाईल. अशा प्रकारे आपण महिलांना सुद्धा प्रतिनिधित्व संघटनेमध्ये देतो आणि त्यांना सुद्धा एज्युकेट आपण करतोय, तर त्याचा लाभ आपण घेणं महत्वाचं आहे. आणि तुमच्या माहितीसाठी का करतोय आपण? तर आज महिलांची भूमिका आपल्यापेक्षा जास्त झाली. जे काही 5 लाख फार्मसीज आम्ही म्हणतो याच्यामध्ये 52 ते 55% महिला फार्मसीज आहेत, बाकी सगळे पुरुष फार्मसीज आहेत. तर काही वेळेला हस्तकलेंगे हिंदुस्थान अशी परिस्थिती कदाचित तुमच्या तालुक्यांवर आणि जिल्ह्यांवर येऊ शकते जर आमच्या महिलांनी ठरवलं की चला तुम्ही बाजू आता मी तालुका चालवते किंवा जिल्हा चालवते, तर अशी गोष्ट येऊ शकते. म्हणून आपण त्यांना सुद्धा प्राधान्य देतोय. तर मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी सुरू आहेत आणि म्हणून ऑनलाईन सेवा मेडिसिन बंद झाला पाहिजे. याच्यासाठी गेले 4 वर्ष ऑल इंडिया सतत आपण मंत्रालयामध्ये जे तुमचे JP नड्डा होते, जे BJPचे अध्यक्ष होते, त्यांनी आम्हाला गेले 5 वर्षामध्ये 1 वेळा सुद्धा भेट दिली. डीप डिस्काउंट हा जो विषय आहे हा पियुष गोयलची कॉमर्स मिनिस्ट्री आहे. 5-7 वेळा 5 वर्ष प्रयत्न करतो की आम्हाला वेळ द्या आणि हा डिस्काउंट हवा वेळ दिला. म्हणून आम्ही उदयपूर मिटिंगच्या आधी माननीय नरेंद्र मोदीजींना एक पत्र लिहिलंय आणि ज्याच्यामध्ये आपल्या की ऑनलाईन सेवा मेडिसिन बंद झाला पाहिजे, कारण तो इलिगल. तुमच्या माहितीसाठी 1837
नावाचं नोटिफिकेशन 18 ऑगस्ट 18 आलं, 2018 आलं आणि आज आजपर्यंत त्यांना या ऑनलाईन सेलला परमिशन नाही आहे. गव्हर्न कॉस्मेटिक्समध्ये अमेंडमेंट झाली नाही आहे, इलिगल सगळं सुरू आहे. आणि त्यामुळे आपण 3 गोष्टीच्या मागणीसाठी ऑनलाईन सेलला प्रेसिंग बंद झाला पाहिजे, डीप डिस्काउंट बंद झाला पाहिजे. कारण आम्ही सोपी गोष्ट, परवा माझ्याकडे शिकवायचे लोक आहेत, काही लॉयर्स कंपनीला मी पकडलं, ज्याच्यामध्ये ही मंडळी जास्तीत जास्त नर्सिंग होमला सुद्धा माल द्यायला, डॉक्टरला माल द्यायला लागले, हॉस्पिटलला माल द्यायला लागले, कॉर्पोरेटला माल देतात. मी त्यांना स्पष्ट विचारलं, मला ड्रग अँड कॉस्मेटिक सांगा, मला शेड्यूल केच्या प्रोव्हिजन सांगा आणि DPCO सांगा. याच्यामध्ये आज तुमच्या माहितीसाठी आपण 90% जे रिटेलर आहेत किंवा होलसेलर आहेत यांना आपल्याला 8 आणि 16 काही याच्यामध्ये आणि 10 आणि 20 मार्जिन मिळतो. पण ह्याच कंपन्या ह्या हॉस्पिटलला किंवा डॉक्टरला 20, 30, 40% डिस्काउंट देतात. म्हणजे हाच माल मार्केटमध्ये येतो आणि मग काय लागलं, काही ठिकाणी काही स्वाभाविक रिटेलरला माल देतात, बाकीच्यांना देत नाही, स्पेशल रेट. तर याच्यासाठी मता उद्या 22 तारखेला मेडवाल कंपनीला मी बोलवलं आहे. याच्यामध्ये 10 कंपन्या आहेत. कदाचित मेडवालने आमचं ऐकलं नाही तर मेडवाल बंद करून टाकू सगळ्या कंपन्याचा आणि पुन्हा सगळ्यांना राहत द्यायचं. तर एवढ्या बारीक गोष्टी आपण आहेत. आता ठाणे जिल्हा तुम्हाला माहिती आहे की माझा रिटेलरचा जिल्हा आहे. हे सगळे तहसील ॲप्लिकेशन पासून जिल्ह्यापर्यंत सगळं रिटेलर त्या संस्थेचे पदाधिकारी. आणि आता आम्ही काय केलं, मायक्रो करायला कल्याण तालुक्यामध्ये माझ्याकडे 500 मेंबर रिटेलर. आता आम्ही जसं एक्झिक्युटिव्ह कमिटी म्हणून होतो कार्यकारिणी, आताही नाही, आता आम्ही 30 रिटेलरचा एक ग्रुप केला आहे ज्याला आम्ही झोन लीडर म्हणतो आणि 42 झोन लीडर तयार केले. आणि ह्या झोन लीडरनी काय करायचं आहे, त्यांनी त्या भागामध्ये की व्हॅल्युएबल हाय व्हॅल्यू इंजेक्शन डायरेक्टली कुठल्या कंपन्याचं कन्झ्युमरला जात आहे, कोण देत आहे, कोण MR देत आहे, कुठली कंपनी देते, काय भावाने देते. तर याच्यामुळे तुमच्या माहितीसाठी रिटेलरसाठी की जेवढी कॉस्टली मेडिसिन आहे या मोठ्या कंपन्या काही अननोन स्टॉकीज तर्फे कन्झ्युमरला द्यायला लागल्या. काल मी तुमच्याच एका CNF कडे बसलो, त्यांनी हे सांगितलं की जर पूर्वी 1-2 पेशंटला औषध द्या म्हणून कंपन्या पाठवायचं, त्या नगरसारख्या ठिकाणी पर डे 400 लोकांना डायरेक्ट माल द्या असं कंपनी आम्हाला सांगते. मी डेटा मागितला की हा जो काही धंदा, हा रिटेलरचा धंदा आहे जो आपल्याकडे दिलेला आहे. मी तमाम तुमच्या रिटेल बंधूंना सांगेन की तुम्ही सुद्धा आपल्या तालुक्यात आपली सुद्धा 30-40ची कमिटी करा, तालुका झोन यांना सांगेल आणि आता ह्या कंपन्यांवर लक्ष द्यावा, कोण डॉक्टर सप्लाय देतो. कारण हा डिस्काउंट आहे, हा तुमच्या माहितीसाठी आपला जो काही धंदा आहे 90% आपण करतो, पण आपल्याला DPCOमुळे आपल्याला 20% नाही मिळत, 10% नाही मिळत. मग मी त्यांना म्हणलं तुम्ही यांना 40% कशी देता, कुठल्या कायद्याने देता सांगा. शिकवायला परवा सांगितलं हे सगळं बंद करा, नाहीतर मी CCI मध्ये जाईन. तुम्ही मोनोपॉली करायला लागले की 10% धंदा करणाऱ्याला 40% प्रॉफिट देता आणि 90% धंद्याला आम्हाला 10 आणि 20 देता. मग आम्हाला का जास्त मिळेल. मी एका ऑल इंडियाच्या मीटिंगमध्ये परवा की आता याच्यापुढे काय करावं लागेल आम्हाला, रिटेलरसाठी 35% मार्जिन आणि होलसेलरसाठी 15% मार्जिन हे मागावं लागेल जर आम्हाला त्याला फेस करायचं. नंतर शिपायाला सांगितलं की हे जर इन्स्टिट्यूशन धंदा बंद नाही केला, डॉक्टर सप्लाय बंद नाही केला तर कदाचित आम्ही तुमच्या CCI मध्ये जाऊ, मोनोपॉली करताय म्हणून तुमच्या केस टाकू, हे बंद करा नाही तर आम्ही आंदोलन. तर या इतके आपण जागृत आहोत आणि त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे. आणि अशा भवनमधनं काही माझं मत गरिबांसाठी चांगल्या जे लोक खरोखर गरीब आहेत त्यांच्यासाठी काही योजना तुम्ही राबवायला पाहिजे. त्या खऱ्या अर्थाने आपली सेवा ठरेल. आपल्या लोकांना शिक्षण द्यायला पाहिजे. तालुका जेवढा मजबूत कराल
तेवढी तुमचं प्रॉब्लेम कमी होईल. आणि आज जी भवन झालं त्याचा फायदा त्यामध्ये होईल. आणि आता याच्या पुढे काही पण आता मी भवनचं मध्ये पण सांगितलं की आता भवनमध्ये आम्हाला इन्कम पाहिजे. केवळ फुकट करू नका. जे काही खोले आहेत चार्ज करा, इन्कम करा, टॅक्स भरला पाहिजे, सगळं व्हायला पाहिजे आणि आपले काही पैसे राहिले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी या भवनमधनं होती. आणि मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये फार भयंकर अशा गोष्टी घडतात आणि ह्या ऑनलाईनमध्ये या कॉर्पोरेट लोकांमुळे आपल्याला टक्कर आहे. रिटेलर जर हे नाही आपण काय केलं तर आपण 40 ते 50% रिटेलर साफ होऊ या 10-15 वर्षामध्ये. आणि होलसेलर यांनी जर LLP नाही केल्या की ह्या होलसेलर ह्या 3-4-5 वर्षामध्ये जिवंत राहतील असं मला स्वतःला वाटत नाही. आणि याच्यामध्ये एकच उपाय की आपल्याला एकत्र यायला पाहिजे. रिटेलरनी सुद्धा तालुक्यात किंवा नगरसारख्या शहरामध्ये आपण 2000-2500 फुटाचे स्वतःची रिटेल चेन आली पाहिजे. आपली जी रिटेल चेन आहे तिचं नाव आहे मुळात M+M, मेडिसिन प्लस M. दॅट M, अदर M इज नथिंग बट मूल्यवर्धित सेवा. आणि ते मोर या शब्दाचा अर्थ की आम्ही जेवढ्या जास्तीत जास्त सेवा कंझ्युमरला देऊ तेवढ्या आपण विकू. आज डॉक्टरतर्फे काही तुमच्या तालुक्यांमध्ये डॉक्टर स्वतःची रिटेलची दुकानं काढून बसले. मला ओपनली तुमच्या रिटेलला सांगायचं आहे की अशा डॉक्टरच्या कंप्लेंट करा, FDA ला करा, त्यांना पकडून द्या. आता ही औषधं विकत असतील तर त्यांना पकडून द्या. तुम्ही काही घाबरू नका. जर तुम्हाला नाही करता येईल तर माझ्याकडे पाठवा. तुम्हाला या लोकांवर शिक्षा आपल्याला करावी लागेल. तरच हा डॉक्टर धंदा बंद होईल. डॉक्टर सप्लाय बंद करण्यासाठी सगळ्या होलसेलरनी एकदा ठरवायला पाहिजे की मी कुठल्याही परिस्थितीत क्वालिफाईड डॉक्टरशिवाय औषधं देणार नाही. शेड्यूल के मध्ये देईल. क्वांटिटी तुमच्या हातात आहे. डॉक्टरला इंजेक्शन वॅक्सिन द्या. तुम्ही सिरपच्या 100 बाटल्या, टॅबलेटच्या 100 बाटल्या कशासाठी देता? तुमचा अधिकार आहे, देऊ नका. आणि सर्वांत जे काही नॉन क्वालिफाईड असतील त्यांनाही मी सांगेल हे करू नका. वेलबिंग जे आपण आणले हे का आणले की आज आपलं भारताची जी जनरिकची दुकान आहे, काय म्हणतो आपण त्याला, जनऔषधी, ही वाढत चालली. तेव्हा 300 लाख कोटी जो मी धंदा सांगितला याच्यामध्ये जनरिकचा धंदा हा आता 20% आलेला आहे. आणि उद्या जनऔषधीमध्ये जनरिक मिळत आहे, अमुकमध्ये जनरिक मिळत आहे, नवीन लोक आले. म्हणून आपल्याकडे जनरिक असायला पाहिजे. म्हणून MHD फार्मा लिमिटेड, मगाची मी सांगितलं की मगाची आधी जी काही MHD लिमिटेड होती MHD लिमिटेड ती मर्ज केली आम्ही आणि आता एकच कंपनी आहे MHD फार्मा लिमिटेड. ज्यांच्याकडे शेअर असतील त्यांनी इमिडिएटली डिमॅट करा. ज्यांची डिमॅट करायची ताकद नसेल मी जिल्ह्यांना सांगेल, तालुक्यांना सांगेल की यांच्या डिमॅट फ्री करून द्या आणि डिमॅट करा. ज्यांना पैसे पाहिजे असतील तुम्ही आम्हाला या पैसे तुमचे देऊ. पण कदाचित 2027ला किंवा 28च्या मॉर्निंगला ही MHD फार्मा लिमिटेड ऑल्सो ही लिस्टिंगमध्ये आम्ही जातोय. IPO मध्ये आम्ही पण जातोय आणि आपण याच्यामध्ये 4-5 हजार कोटी रुपये आणून आपण सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याकडे मार्केट शेअर घ्यायचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी जागरूक राहा, दुसरीकडे शिका, संघटनेमध्ये युनिटी इंटिग्रिटी दाखवा. आणि याच्या पुढे येणाऱ्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये जर तुम्हाला कोणी वाचवणार असेल तर ते फक्त युनिटी नावाची गोळी, टॅबलेट, कॅप्सूल तीच तुम्हाला वाचवेल. म्हणून युनायटेड राहा, एक राहा. आपले आपले जे काही मतभेद असतील, मनभेद असतील ते विसरा. यापुढे सगळ्या इलेक्शन हे मतभेद एकत्र येऊन बिनविरोध निवडणुका करा असं आपल्याला सांगून जर आपण एक राहिलो, एकीने राहिलो तर पुढे येणारा काळ हा आपलाच राहील. धन्यवाद. महातारा आहे
तारा जेवढा जुना होतो तेवढा अधिक लखलखीत आणि तेजस्वी होतो आणि हे तेज ज्ञानाचं आणि सतत केलेल्या अभ्यासाचं असतं. जवळपास गेली पाऊण तास अवघे 500 वयोमान असलेले अप्पा उभं राहून आपल्याला मार्गदर्शन करत होते. आपण बसून घेतलंय, आता आपण उभं राहून टाळ्या देऊ अप्पांसाठी. सगळ्यांनी हात वर करून जोरदार टाळ्या द्यायच्या आहेत. केवढी बात आहे. यशाचा कानमंत्र दिलाय, एकत्र राहील. संपूर्ण सोहळ्याचं आभार. आता आपली बातमी किंवा जाहिरात आमच्या चॅनलवर देणे झाले सोपे. संगमनेर शहर व जिल्ह्याची कोणतीही घटना, सामाजिक, राजकीय माहिती, वाढदिवसाच्या शुभेच्छा, दुकानाचे जाहिरात व्हिडिओ फक्त आमच्या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवा. आम्ही ती बातमी जाहिरात लगेच प्रसिद्ध करू. तर आमचा मोबाईल नंबर आजच सेव्ह करा. आपला संपादक शाहनवाज चांद बेगमपुरे, संगमनेर. धन्यवाद.